नमस्कार मित्रांनो. संतुलन शोधणाऱ्या तुळ राशीला जून महिन्यामध्ये स्वतःच्या समस्या स्वतःलाच सोडवाव्या लागणार आहे. तुळ राशीच्या व्यक्तींबद्दल एक गोष्ट कायम बोलली जाते, ही माणसं आयुष्यात संघर्षापेक्षा समतोल जास्त पसंत करतात. त्यांना भांडण नको असतं, टोकाची भूमिका नको असते. प्रत्येक गोष्टीमध्ये मध्यम मार्ग हवा असतो. लोक खुश राहावेत, नातेसंबंध टिकावेत, घरामध्ये शांतता असावी, कामामध्ये प्रगती असावी आणि स्वतःचं मनही समाधानी शांत राहावं, अशा अपेक्षेने ही माणसं जगत असतात. पण याच तुळ राशीची एक अडचण सुद्धा आहे. कधीकधी ही माणसं इतकी विचार करतात, इतकी सर्वांना सांभाळतात की स्वतःलाच विसरून जातात. आणि म्हणूनच जेव्हा आयुष्य एकाच वेळी अनेक प्रश्न घेऊन येतं, तेव्हा तुळ राशी आतून थकून जाते. 2026 हा तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल घडवून आणणारा महिना ठरणार आहे. सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे गुरुग्रह जो तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत होता, तो आता तुमच्या दशम स्थानात म्हणजे कर्मस्थानात प्रवेश करणार आहे. तसं पाहिलं तर तुळ राशीसाठी गुरु हा शुभग्रह मानला जात नाही, पण दशम स्थानातील गुरु एक मोठी गोष्ट मात्र नक्की करतो. तो माणसाला स्वतःच्या कामाकडे गंभीर बनवतो, विचार बदलतो, जबाबदाऱ्या वाढवतो आणि काही वेळा आयुष्याची दिशा सुद्धा बदलवून टाकतो. आणि त्याचबरोबर मंगळ दीर्घकाळ सप्तम स्थानात भ्रमण करणार आहे जून महिन्यामध्ये. त्यामुळे वैवाहिक जीवन आणि जवळच्या नातेसंबंधामध्ये थोडेसे हालचाल वाढेल. आणि दुसरीकडे शनी षष्ठ स्थानात आहे, म्हणजे काही गोष्टींमध्ये मेहनत जास्त आणि परिणाम कमी किंवा उशिरा मिळणं, असा काहीसा अनुभव येईल. पण एक गोष्ट निश्चित, हा महिना तुम्हाला स्वतःची ताकद दाखवणार आहे. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर हा महिना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या चांगला राहणार आहे. तुमच्यामध्ये आत्मविश्वास दिसेल, कामाचा उरक दांडगा राहील, तुमचे अंदाज अनेक ठिकाणी अचूक ठरतील, महत्वाची कामं पूर्ण होतील. विशेष म्हणजे गेल्या काही काळापासून ज्या गोष्टी फक्त विचारांमध्ये होत्या, त्या आता प्रत्यक्षात उतराव्या लागतील. तुम्ही जास्त ऍक्टिव्ह राहाल, लोकांशी संवाद वाढेल, कामामध्ये पुढाकार घ्या. पण ज्या व्यक्तींना आधीपासूनच आरोग्याचे काही त्रास आहेत, विशेषतः दीर्घकालीन त्रास, त्यांनी महिन्याच्या शेवटच्या 8-10 दिवसांमध्ये स्वतःकडे थोडं जास्त लक्ष द्यायला हवं. कारण थकवा, शरीराचे काही संकेत याकडे दुर्लक्ष मात्र करू नका. या गोष्टी पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकतात. बाकी मानसिक पातळीवरती तुम्हाला आत्मविश्वास पुन्हा मजबूत होताना दिसते. आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर इथे थोडीशी सावधगिरी आवश्यक आहे. तसा महिना वाईट नाही आहे, पण विचारपूर्वक वागण्याचा नक्कीच आहे. अतिरिक्त खर्च वाढू शकतात, विशेषतः अशा गोष्टींवर की ज्यांची खरोखरच गरज नाही आहे. तुळ राशीला तुळ राशीच्या व्यक्तींना काही सुंदर गोष्टी आवडतात, कारण शुक्राची रास आहे. चांगला वातावरण, चांगल्या वस्तू आणि काही वेळा लोकांना खुश करण्यासाठी अतिरिक्त खर्च सुद्धा करतात. पण या महिन्यामध्ये पैशाचं नियोजन करणं महत्त्वाचं ठरेल. गुंतवणूक करताना शांतपणे विचार करा. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर एक गोष्ट विशेष करून लक्षात ठेवा: प्रलोभनाच्या मागे लागू नका. रिव्हेंज ट्रेडिंग करू नका. एका चुकीची भरपाई करण्यासाठी दुसरी चूक करू नका. या महिन्यामध्ये काही वेळा भावना निर्णयावरती प्रभाव टाकू शकतात, म्हणून संयम राखणं गरजेचं राहील. घर आणि वास्तू सौख्याच्या बाबतीत हा महिना चांगला राहणार आहे. घरातल्या व्यक्तींशी संबंध सुधारतील. घरामध्ये काही नवीन वस्ती येऊ शकतात. वास्तू संबंधित कामं पुढे जाऊ शकतात, व्यवस्थित होते, पूर्णत्वाला जाते. घरामध्ये आनंदाचं वातावरण तयार होईल. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा: गैरसमज वाढू देऊ नका. कारण काही वेळा जी गोष्ट बोलून संपते ती मनात ठेवल्यामुळे मोठी चूक घडते आणि जखम ही आपण स्वतःबद्दल नेहमी बाळगत राहतो. काळजी घ्या. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये हा काळ तसा चांगला आहे, पण सुसंवाद महत्वाचा ठरणार आहे. समोरची व्यक्ती काय बोलते आणि तुम्ही नेमकं काय ऐकता आहे, यामध्ये फरक पडू देऊ नका. गर्भवती महिलांकरता हा काळ व्यवस्थित असेल. विद्यार्थी वर्गांसाठी सुद्धा हा काळ अनुकूल राहणार आहे. तुमच्या शिकण्यात तुमचं लक्ष राहील, कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहील, अभ्यासामध्ये सातत्य वाढेल.
वैवाहिक जीवनाच्या बाबतीत हा सगळ्यात महत्त्वाचा असा कालावधी असणार आहे. मंगळाच्या सप्तम स्थानातील प्रभावामुळे काही वेळा छोट्या-मोठ्या कारणामुळे वाद होऊ शकतात. मतभेद, मनभेद, राग आणि तुम्हाला समजत नाहीयेस अशा भावना वाढू शकतात. पण हे लक्षात ठेवा, हा काही कायमस्वरूपी प्रश्न नाहीये. फक्त चहाच्या कपातली वादळ ज्याला म्हणतो तसं काहीसं. या काळामध्ये प्रतिक्रिया देण्याऐवजी उत्तर द्या. वाद करण्याच्या ऐवजी समजून घ्या. कारण या महिन्यामध्ये जिंकायचं असेल तर अहंकार नाही तर संयम जिंकणार आहे. करिअर आणि कार्यक्षेत्राच्या संदर्भात हा महिना खूप महत्त्वाचा ठरेल. वरिष्ठांकडून मदत मिळेल, सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल, अडकलेली कामं तुमची मार्गी लागतील, नवीन संधी येतील, काही दारं उघडतील जी पुढच्या काही वर्षांसाठी महत्त्वाची ठरू शकतात. पण प्रत्येक संधी योग्य असेलच असं मात्र नाही. तुळ राशीचा सर्वात मोठा गुणधर्म म्हणजे तर्कशक्ती. त्याचा नेमका वापर करा. भावनांवर नाही तर वास्तवावर निर्णय घ्या. आणि एक गोष्ट नक्की, या महिन्यामध्ये तुमची क्षमता, तुमचं काम आणि तुमचं संतुलन हे लोकांच्या नजरेत येणार आहे. साधारणतः 15 आणि 29 तारीख या दरम्यान मोठे निर्णय, आरोग्य, आर्थिक व्यवहार आणि वैवाहिक जीवन याकडे विशेष करून लक्ष द्या. घाईघाईमध्ये काही निर्णय घेऊ नका. बाकी जून 2026 हा तूळ राशीसाठी वाद टाळण्याचा नाही तर परिस्थिती सांभाळून जिंकण्याचा महिना ठरणार आहे. आणि महिन्याच्या शेवटी कदाचित तुम्ही स्वतःलाच एक गोष्ट नक्की सांगा, मी परिस्थिती बदलली नाही, पण मी स्वतःला इतकं मजबूत करून घेतलंय की परिस्थिती माझ्या पुढे आता छोटी वाटायला लागली आहे. धन्यवाद.